भारतीय संविधानास 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त घर घर संविधान कार्यक्रमाचा संविधान दिनाचे औचित्य साधून दिनांक 26 नोव्हेंबर रोजी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सकाळी 7:30 वाजता या कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे यांची प्रमुख उपस्थिती होती। भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता, राष्ट्रीय एकात्मतेची भावना, उपेक्षित घटकातील समुदायांमध्ये त्यांच्या घटनात्मक अधिकार आणि कर्तव्यांबाबत साक्षरता आदींबाबत संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घर घर संविधान उपक्रम 26 नोव्हेंबर पासून पुढील प्रत्येक वर्षी साजरा करण्यात येणार आहे। नागपूर येथे हा शुभारंभ झाला असून या समारंभाला समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाबासाहेब देशमुख, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे उपसंचालक विजय वाकुलकर, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त डॉक्टर मंगेश वानखडे, संशोधन अधिकारी आशा कवाडे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर, नागपूर विभागातील विविध कार्यालयातील अधिकारी, सामाजिक न्याय विभागातील कार्यरत विविध महामंडळातील अधिकारी आणि कर्मचारी, सामाजिक न्याय विभागातील सेवानिवृत्त झालेले अधिकारी, शासकीय वसतिगृहातील गृहपाल आणि विद्यार्थी, शासकीय निवासी, शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी, जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक तसेच सामाजिक न्याय विभागांतर्गत विविध पुरस्कार प्राप्त पुरस्कार्थी, तृतीयपंथी आदी उपस्थित होते। या कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्याला माहिती आहे की आज अमृत महोत्सव आहे, त्यांच्या आपण सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि 1949 मध्ये आमच्या कॉन्स्टिट्यूशनचे अडॉप्शन झाला होता, तो आता 75 वर्ष पूर्ण झालेला आहे। आणि यावर्षी महाराष्ट्र शासनाने एक नवीन उपक्रम घेतलेला आहे, घर घर संविधान हे कार्यक्रमाचे नाव आहे। आणि याच्यात फक्त एक दिवस नाही, पूर्ण वर्ष कार्यक्रम होणार आहे। याच्यात शाळांमध्ये, महाविद्यालयात आणि नागरिकांमध्ये पूर्ण जे कॉन्स्टिट्यूशन व्हॅल्यूज आहे, जो मूल्य आहे, त्यांच्याबद्दल एक जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्यक्रम होणार आहे। तो लोकप्रतिनिधीसाठी पण कार्यक्रम होणार आहे, कर्मचारी अधिकाऱ्यासाठी पण होणार आहे। तो हे आहे की जो आमचे राईट्स आहे, ड्युटीज आहे, त्यांच्याबद्दल अजून एक चांगल्या पद्धतीने एक जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि संविधानाच्याबद्दल यंग लोकांमध्ये एक चर्चा झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये एक जागरूकता निर्माण करायला पाहिजे, म्हणून एक कार्यक्रम आहे। प्रत्येक जिल्हाधिकारीच्या खाली एक समिती करण्यात आलेला आहे आणि राज्यस्तरात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आहे आणि याचे कार्यक्रम, चर्चासत्र, स्पर्धा आहे वगैरे पूर्ण वर्ष घेण्यात येणार आहे। तो यावर्षी अमृत महोत्सव एक चांगल्या पद्धतीने आम्ही सगळे मिळून साजरा करूया। कॅमेरा पर्सन अविनाश तोतळेसह आचल लोखंडे, नागपूर।